जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा थोड्याच वेळात बारामतीतील काटेवाडी येथे दाखल होत आहे। बारामतीमधील काटेवाडी येथे खरं तर परिस समाजाच्या वतीने धोत्राच्या पायगाड्या घालून श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात येणार आहे। शाळेतील जे विद्यार्थी आहेत शाळेच्या वतीने देखील स्वागत करण्यात येणार आहे। आपण पाहू शकतो की जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येण्यापूर्वी जे शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा केलेली आहे आणि जे मोठ्या प्रमाणात शाळेच्या वतीने देखील स्वागत करण्यासाठी तयारी करण्यात आलेली आहे। एकंदरीतच आज काठेवाडीमध्ये पहिले मेंढ्यांचे रिंगण देखील पार पडणार आहे। मात्र त्यापूर्वी परिस समाजाच्या वतीने धोत्राच्या हे घातलं जातं आणि एकंदरीतच त्यानंतर हा पालखी सोहळा आहे तो काठेवाडीमध्ये जात असतो आणि त्यापूर्वी शाळेतील विद्यार्थ्यांनी वेशभूषा स्वीकारलेली आहे। पंढरीच्या विठ्ठलाची वेशभूषा आहे। काय सांगशील विठ्ठलाची वेशभूषा केलेली आहे, काय तुला सरांनी सांगितलं? आम्हाला विठ्ठल रुक्माई बनायची संधी मिळाली। आमच्या शाळेचं नाव श्री छत्रपती हायस्कूल, आमच्या काठेवाडी गावात पालखी आली ते आम्हाला खूप भारी वाटतंय। माझं नाव आर्यन बिसे। वारी चालली, विठ्ठलाची वेशभूषा तुला स्वीकारावी भेटली, कसं वाटतं? मला खूप भारी वाटतं की माझ्या सरांनी की मला विठ्ठल बनायची संधी दिली। तिथे काय सांगशील? खरं तर तुझ्या सरांनी म्हण, तुझ्या शाळेने म्हण, तुला आज वारीच्या ह्याच्यात रुक्माईची संधी दिली म्हणणे। मला निंबाळकर सरांनी आणि तुपे सरांनी रुक्माईची ही वेशभूषा करण्यासाठी हे केलं, पण मी बनली। काय वाटते वारी चालली भाविक मोठ्या प्रमाणात? छान वाटतं। नक्कीच हे जे विठ्ठल रुक्मिणीची जी वेशभूषा केलेली आहे ते विद्यार्थी आहेत आपल्यासोबत सर आहेत। सर काय सांगाल? खरं तर शाळेच्या वतीने पालखी सोहळ्याचं स्वागत देखील करण्यात येणार आहे, परंतु त्यापूर्वी शाळेच्या मार्फत लेझिम वाजवून किंवा विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा परिधान करून विद्यार्थी हे पालखी सोहळ्याचं स्वागत करणार आहे। कशी संकल्पना सुचली? या ठिकाणी स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब, श्रीमती सुनेत्रा वहिनी पवारसाहेब, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री यांच्या काटेवाडी गावामध्ये श्री छत्रपती हायस्कूल काटेवाडी या ठिकाणी आज आपण सर्वजण महाराष्ट्रामध्ये पाहतो की माऊलींची आणि संत तुकाराम महाराजांची पालखी देहू ते पंढरपूर या ठिकाणी प्रवास करत असताना काटेवाडी या ठिकाणी आज पालखी या ठिकाणी थोड्याच वेळात येत आहे। लाखो भाविक वारकरी मंडळी, संत मंडळी या ठिकाणी विठ्ठलाच्या दर्शनासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पायवारी करत असताना या ठिकाणी मध्ये काटेवाडी गावामध्ये त्यांना विठ्ठल रुक्मिणीचं प्रतिकृतीचं दर्शन व्हावं या दृष्टिकोनातून आमच्या मनामध्ये की जाताना जेवढे भाविक जाणार आहेत या ठिकाणी पंढरपूरला तर गेल्यानंतर दर्शन घेणारच आहेत, परंतु त्या ठिकाणी आमच्या काटेवाडीमधील संकल्पना दरवर्षी असते का पहिल्यांदा? आम्ही ही जी संकल्पना आहे ती गेली 10 वर्ष झालं ही आमची परंपरा आहे आणि हे 10 वर्षापासून आम्ही या ठिकाणी सादर करत आहोत। त्याचबरोबर जे महाराष्ट्राचा प्रसिद्ध आणि रांगडा खेळ असणारा लेझिम जो आहे त्या लेझिम पथकानं या ठिकाणी मुलांच्या बरोबरीने आज सर्व क्षेत्रामध्ये मुलीसुद्धा काम करत असतात, म्हणून आमच्या काटेवाडी हायस्कूलच्या वतीने या ठिकाणी मुख्याध्यापक गिरी गोसावी सर, आम्ही सर्व त्यांचे सहकारी शिक्षक यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी मुलींचं लेझिम पथक तयार केलेलं आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे, त्याचं स्वागत करणं हे आमचं आद्य कर्तव्य समजतो आणि या ठिकाणी आम्ही स्वीकारल्यानंतर काय भावना वाटते सर? खरं तर हे वेगळेपणे खरं तर भाविकांना दर्शन घ्यायला मदत या ठिकाणी साक्षात आपण पाहतो की पंढरपूरला गेल्यानंतर तर आपण सर्वजण या पांडुरंगाचं रुक्मिणी मातेचं दर्शन घेणार आहोत, परंतु त्याची प्रतिकृती कुठंतरी जाताना रस्त्यामध्ये असावी आणि त्या ठिकाणी पंढरपूरच्या पूर्वीच आपल्याला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन व्हावं याची प्रचिती म्हणून या ठिकाणी आम्ही प्रतिकृती सादर केलेली आहे। नक्कीच हे काटेवाडीमधील शाळा आहे आणि शाळेच्या वतीने जे लेझिम खेळ खेळून असेल आणि विठ्ठलाची प्रतिकृती खरं तर वेशभूषा परिधान करून जे विद्यार्थी आहेत हे पालखी सोहळ्याचं स्वागत करणार आहेत। थोड्याच वेळात पालखी सोहळा हा काटेवाडीमध्ये दाखल होत आहे, त्यापूर्वी शाळेतील विद्यार्थी असतील यांच्याकडून जे स्वागत आहे ते करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन विकी सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।